को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. शेकापचे आमदार जयंत पाटील आपल्या बरोबर आहे. जयंत पाटील जी तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चालू आहे आता. परंतु 12वा उमेदवार दिलाय, आता निवडणूक होण्याची शक्यता आहे. झाले फॉर्म भरल्यानंतर युद्धामध्ये आपण उतरल्यानंतर त्याला काय सगळ्या तयारीने उतरायला पाहिजे. परंतु ठाकरे गटाकडनं पण मिलिंद नार्वेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करतात. इंडिया आघाडीचे उमेदवार आम्ही 3 उभे राहतो आहोत. त्याच्यामध्ये इंडिया आघाडीकडे संख्याबळ जे पाहिजे निवडून यायला ते पुरेपूर आहे आणि त्याच्यामुळे आज या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील. परंतु तुम्हाला विश्वास आहे का तुमचं संख्याबळ गणित वगैरे तुम्ही जे जमवलंय ते यशस्वी? गणित ओपन आहे. इंडिया आघाडीकडे एकूण 70 लोक आहेत आणि त्याच्यामध्ये संख्याबळ आमच्या बरोबर भरपूर आहे. का काँग्रेसचा एकच उमेदवार उभा राहतोय. परंतु शिवसेना दोन इंडिया आघाडीची मतं आम्ही समान वाटून घेणार आहोत. कुठला उमेदवार जाणार नाही. तिसरा उमेदवार देण्याची मग गरज काय? तुम्ही महाविकास आघाडीची मतं एकत्र वाटून घेतायत. थोड्या वेळात मिलिंद नार्वेकर फॉर्म भरतायत, उद्धव ठाकरे स्वतः त्यांना घेऊन येत आहेत. तुम्हाला कळलं नाहीये, तुम्ही काय प्रश्न विचारता मला कळत नाही. 3 उमेदवार इंडिया आघाडीचेच आहेत. 3 उमेदवार इंडिया आघाडीचे. इंडिया आघाडीकडे पुरेसूर निवडून येण्याचं संख्याबळ 100% आहे. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आपली? हो. आता कळेल तुम्हाला थोड्या वेळात. उद्धव ठाकरे येतील आता 12 वाजता. कशा 7-8 मतं? एकूण मतं किती आहेत इंडिया आघाडीकडे? नाही एकूण 70 आहेत. ते तुम्हाला कळलं नाही, ते कळेल तुम्हाला. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.